अनपेक्षित अनाकलनीय असं काहीतरी घडलं होतं. रामाचा वनवास संपायला काही दिवसच शिल्लक राहिले होते. सीतेचं अपहरण होऊन 11 महिने झाले होते. उर्मिलेच्या 2 अतिप्रिय व्यक्तींवर संकट आलं होतं. तरीही अयोध्येला या संकटाची गंध वार्ताही नव्हती. आणि आता सीता राक्षसांच्या पहाऱ्यात होती. तिचं शील पणाला लागलं होतं आणि लक्ष्मण, तिचा प्रिय लक्ष्मण मृत्यूच्या दारात उभा होता. उर्मिला प्रासादात आल्यावर तीरासारखी गौरीच्या मंदिराकडे धावत सुटली. देवी, माझ्या लक्ष्मणाचे प्राण वाचव, माझ्या लक्ष्मणाला वाचव, माझ्या सीताजीजीचं रक्षण कर. उर्मिलेनं गौरीला साकडं घातलं. तिचा लक्ष्मण सुखरूप आहे हे कळेपर्यंत ती गौरीलाही उसंत घेऊ देणार नव्हती. शिवाच्या शक्तीला तिने आवाहन केलं. उर्मिलेला अचानक वैराग्य आलं. ती दिवसेंदिवस मंदिरात शिवगौरीचा जप करत बसू लागली. तिला अन्न गोड लागेना. ती एखाद्या संन्यासिनीसारखी जगत होती. तिने अलंकार, पायातले चढाव, रेशमी गादी, राजसी भोजन सगळ्याचा त्याग केला. प्रासादावर पुन्हा एकदा शोककळा पसरली. भरत आणि शत्रुघ्नाचे गुप्तहेर खूप दूरवर गेले होते. सैन्याची जमवाजमव चालू झाली होती. कोणत्या मार्गानं लंकेपर्यंत पोचता येईल याची चाचपणी सुरू होती. राजसभेत विद्वानांच्या चर्चा, लंकेपर्यंतच्या अंतराची आकडेमोड सगळं चालू होतं. कौशल्या राणींनी पुन्हा अंथरूण धरलं होतं. भरत आणि शत्रुघ्न लंकेपर्यंत जाऊन दोन्ही भावांना मदत देण्याची प्रत्येक शक्यता तपासत होते. देशोदेशीच्या राजांकडनं मदत घेण्याचा प्रयत्न चालला होता. देवीचं अश्विन नवरात्र असल्यामुळे राजपरिवार मंदिरातच होता. 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा होणार होती. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशा 9 रूपात देवी तिथे नांदणार होती. तिच्या प्रत्येक रूपात ती दुष्टांचं निर्दालन करणार होती. प्रतिपदेला घटस्थापना झाली होती. धान्याचा कस बघण्यासाठी धान्याचे नमुने देवीसमोर मातीत पेरले होते. त्यातलं जे धान्य जोमानं वाढेल ते यावर्षी अयोध्येतलं कृषीवल पेरणार होते. मंदिरातली देवी तेजस्वी दिसत होती. शत्रुघ्न आणि कीर्ती पूजेला बसले होते. मांडवी आणि उर्मिला तयारी करून देत होत्या. मंत्री सुमंत्र घाईघाईनं मंदिरात आले. गुप्तहेरानं आणलेली बातमी सांगताना त्यांचा चेहरा फुलून आला होता. शुभवार्ता, शुभवार्ता पट्टराणी कौशल्यादेवी, शुभवार्ता. राजपुत्र लक्ष्मण यांनी रावणाचा पुत्र इंद्रजित याचा ऐंद्रास्त्रानं वध केला. दिवे उजळणारा उर्मिलेचा हात गुप्तहेराच्या बातमीनं थांबला. इंद्रजिताचा वध स्वामींनी केला? लक्ष्मण, लक्ष्मण कसे आहेत? वाक्य तिच्या ओठातच राहिलं. सुमंत्र उत्साहानं सांगत होते, दक्षिण समुद्रापर्यंत जागोजागी आपले गुप्तहेर असल्यानं ही सुवार्ता 4 दिवसात अयोध्येपर्यंत आली. राजपुत्र लक्ष्मण यांनी अतिशय शौर्यानं रावणपुत्र इंद्रजिताच्या गुहेत जाऊन त्याचा वध केला. तेव्हा इंद्रजित त्यांची कुलदेवी निकुंभला देवीची तांत्रिक तपस्या करत होता. ती पूर्ण झाली असती तर इंद्रजित अजिंक्य झाला असता. युवराज लक्ष्मणांनी त्यांच्या अमोघ अस्त्रानं उडवलेलं इंद्रजिताचं शिर रावणाच्या वाड्यात त्याच्या पुढ्यात जाऊन पडलं. युवराज लक्ष्मणांचा विजय असो. ईश्वरानं अयोध्येवर कृपा केली आहे. युद्धाविषयी अधिक माहिती मिळाल्यास सत्वर सांगेनच. राजपरिवार आनंदून गेला. युद्धभूमीवरची विजयाची सुवार्ता होती ती. उर्मिलेचा ऊर लक्ष्मणाच्या पराक्रमानं आणि काळजीनं भरून आला. तिने देवीपुढे हात जोडले. डोळ्यातल्या आनंदाश्रूंनी सुमित्रा राणी आणि उर्मिलेनं देवीला अभिषेक केला. एक विजय मिळाला तर होता, पण अजून राम रावण युद्ध संपलेलं नव्हतं. काळजीचे ढग तसेच होते. एक प्रकाशाचा किरण नक्कीच डोकावून गेला होता. दिवसाचे 8ही प्रहर एका युगासारखे अस्वस्थतेत जात होते. राम रावण युद्धाची काहीच वार्ता मिळत नव्हती. पुत्र इंद्रजिताचा वध झाल्यानं रावणासारखा आसूर खवळला असणार हे नक्की.
कौशल्या राणींचे कोसलवासी बंधू, हेहय वंशाचे सुमित्रा राणींचे आप्त, मिथिलेचे राजा जनक, संकाश्य नगरीचे राजा कुशध्वज, कैकईहून कैकई राणींचा भाऊ राजपुत्र युधाजित, अयोध्येचे मांडलिक राजे आपापलं सैन्य घेऊन अयोध्येत दाखल झाले होते. कुठल्याही क्षणी निघावं लागेल असे आदेश सैन्याला दिले होते. अयोध्येला छावणीचं स्वरूप आलं होतं. राम लक्ष्मणाला विजय मिळेल का? समुद्रोल्लंघन करून लंकेपर्यंत पोचण्याचे मार्ग कोणते, यावर राज्यसभेत चर्चा चालत तर सीतेला रावणानं काही इजा पोचवली असेल का? या युद्धाचा शेवट राम लक्ष्मण सीता सुखरूप राहून झाला पाहिजे, यावर कौटुंबिक सभादालनात चर्चा होई. संकटात कुटुंब अधिकच जवळ आलं होतं. आपापसातले हेवेदावे चिंतेच्या आगीत वितळून गेले होते. उर्मिला डोळ्यांच्या वाती करून रात्र जागी होती. नवरात्र पूर्ण झालं होतं. दशमीचा नैवेद्य, दानधर्म परंपरेप्रमाणे पार पडले होते, मात्र त्यात यांत्रिकता होती. उर्मिलेचे कान युद्धाच्या वार्तेकडे लागलेले असायचे. त्या दिवशी तेजस्वी चंद्राची शरद पौर्णिमा होती. उर्मिलेच्या मनाचा चंद्र काळजीनं झाकोळलेलाच होता. दुपारी कौशल्या राणींच्या वाड्यात सगळे एकत्र जमले. रात्री नैवेद्यासाठी पुरोदसा करण्याविषयी कौशल्या राणी सूचना देत होत्या. नंदीग्रामहून भरत कौशल्यामांची विचारपूस करायला आला होता आणि एक गुप्तहेर मंत्री जयंतासह आला. प्रणाम पट्टराणी, आनंद वार्ता. राजपुत्र रामांनी दशमीला रावणाचा वध केला. दुष्टकर्मा रावणाचा निप्पात झाला. श्रीराम आणि श्री लक्ष्मणांचा विजय असो. सीतादेवींची शत्रूच्या तावडीतून सुटका झाली. काय? कौशल्या राणी मंचकावर उठून बसल्या. भरत शत्रुघ्न आनंदानं उठून उभे राहिले. कैकई, उर्मिला, मांडवी, कीर्ती सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले. आपल्याच कानांवर कोणाचा विश्वास बसेना. सुमित्रा राणींनी शिवगौरीच्या मंदिराच्या दिशेनं हात जोडले. क्षणभर कोणीच बोलण्याच्या अवस्थेत नव्हतं. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. गुप्तहेर घसा खाकरून पुढे म्हणाला, परंतु 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 काय? उर्मिलाच्या काळजाचा ठोका चुकला. नाथ सुरक्षित असतील ना? दुष्ट रावणानं नाथांचं काही बरं वाईट? त्याच्या एका परंतुच्या अवकाशात उर्मिलेच्या भोवती ब्रह्मांड फिरलं. गुप्तहेर चाचरत म्हणाला, परंतु सीतादेवींना अग्निपरीक्षा करावी लागली. राजपुत्र लक्ष्मणांनी चिता रचली. सीतादेवी त्या अग्नीतून जिवंत बाहेर आल्या. काय? अग्निपरीक्षा? सीताजीजी चितेतून जिवंत बाहेर आली? उर्मिला, मांडवी आणि कीर्ती किंचाळल्या. पण का? अग्निपरीक्षा का? उर्मिलाच्या डोळ्यात अंगार फुलले होते. गुप्तहेर आता मात्र मूग गिळून गप्प उभा होता. मंत्री जयंत मान खाली घालून उभे होते. सीतेच्या पावित्र्याची परीक्षा, हो ना? उर्मिलेनं क्रोधित प्रश्न केला. उर्मिला देवी शांत व्हा. ते सगळे लवकरच अयोध्येत येत आहेत. मंत्री जयंत हळूच म्हणाले. या वाक्यानं मात्र सगळे आनंदित झाले. राम लक्ष्मण सीता परत येणार. वनवास संपला. माझा वनवास संपला. उर्मिलेचा एक डोळा हसत होता. तिचा लक्ष्मण येणार आणि एक डोळा सीतेसाठी अश्रू गाळत होता. एव्हाना सीतेच्या अग्निपरीक्षेची बातमी अयोध्येत पसरली होती. प्रजाजन, देशोदेशीचे अधिकारी, राजे प्रत्येकजण सीतेची प्रशंसा करत होते. तात सीतेची अग्निपरीक्षा का? रामजेठजींना तिच्या शुद्धतेची खात्री वाटत नसेल? पण रावणानं सीतेला अशोकवाटिकेत ठेवलं होतं ना? उर्मिला अयोध्येत आलेल्या जनकराजांना प्रश्न करत होती. मांडवी आणि कीर्तीला सुद्धा वाईट वाटलं होतं. उर्मिला पुत्री, ही केवळ एक वार्ता होती गुप्तहेरांनी आणलेली. खरं काय घडलं हे अजून कळलं नाहीये.
गुप्तहेर जीव धोक्यात घालून माहिती काढतात. अंतर जास्त असेल तर कधी सांकेतिक भाषा वापरून तर कधी ध्वनीच्या सहाय्यानं एकमेकांना माहिती पुरवतात. अशा प्रकारे संदेशांचं वहन होत असतं. ती वार्ता बदललेल्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणून आपण आता शांत राहावं आणि आधी सर्वांचं स्वागत करावं. भूतकाळातल्या अनिश्चित सावल्यांनी उज्ज्वल वर्तमान काळ झाकोळून टाकू नये. पिताश्रींचे हे शब्द ऐकून उर्मिला थोडी शांत झाली. काहीशी अशांतता मनात सोबतीला घेऊन उर्मिला तिच्या प्रियजनांच्या आगमनाच्या तयारीला लागली. एक अग्निपरीक्षेची ठसठस सोडली तर तिचं मन आनंद विभोर झालं होतं. 14 वर्ष एकदाची संपली होती. जी सुस्त अजगरासारखी विळखा घालून बसलेली 14 वर्ष, ती संपतील का नाही या विचारानं तिचं मन साशंक होत असे. ती लांबलचक वर्ष संपली होती. हनुमान अयोध्येत येऊन गेल्यापासूनचे दिवस परत तणावाचे गेले होते. माणसाला अज्ञानात सुख असतं. इतकी वर्ष राम, सीता, लक्ष्मण कुठे आहेत, काय करतायत काहीच माहिती नव्हतं. तेव्हा तिचं मन केवळ शुभचिंतन करायचं. त्यातून मनाने नुसत्याच कल्पना केल्या होत्या. इतके दिवस ते जंगलात असतील, घनदाट झाडीत असतील, वन्य श्वापदांशी लढा देत असतील, पर्णकुटीत राहत असतील, वनवासियांना माणसात आणत असतील, एवढंच कळलं होतं. गेले काही दिवस मात्र त्याची जागा चिंतेनं घेतली होती. प्रत्यक्षात मात्र ती तिघं भयंकर दिव्यातनं गेली होती. त्यांच्यावर अनेक वेळा आक्रमणं झाली होती. सीतेला एका बलाढ्य मायावी राक्षसानं पळवलं होतं. अज्ञात ठिकाणी समुद्रापार नेलं होतं. तिचा दिशाहीन शोध घेण्यात खूप वेळ गेला होता. कित्येक महिने नुसती मदत मिळवण्यात गेले होते. काय काय भोगलं असेल सीतेने? शारीरिक अत्याचार? नाही नाही नाही. मग मानसिक आघात? रामजेठजी कशातून गेले असतील? तिच्या लक्ष्मणानं या आपत्तीला किती शौर्यानं तोंड दिलं होतं. किती संकटं झेलली होती. एक तुंबळ युद्ध त्यांनी जिंकलं होतं. खूप खूप काही घडून गेलं होतं. बरंच काही कमावून आणि काही गमावून आता तिघं परत येत होती. अयोध्या एखाद्या दुःस्वप्नासारखी असलेली गेली 14 वर्ष झटकून जागी झाली होती. नववधूसारखी शृंगार करून सज्ज झाली होती. रामाच्या, लक्ष्मणाच्या शौर्य कथा त्यांच्या आगमनाच्या आधी वाजत गाजत धावत आल्या होत्या. रामाला लोक श्रीराम म्हणायला लागले होते. अयोध्या त्यांच्या राजाच्या आगमनाची वाट बघत होती. भरत गेली 14 वर्ष सांभाळलेल्या पादुकांच्या स्वामीची वाट बघत होता. मांडवी भरताची वाट बघत होती. कौशल्येचे थकलेले डोळे रामाची वाट बघत होते. कैकेयी रामाकडून क्षमेची वाट बघत होती. सुमित्रा तिचा पोटचा लक्ष्मण पुन्हा कुशीत शिरण्याची वाट बघत होती. आणि उर्मिला तिचा वनवास संपण्याची वाट बघत होती. रामानं रावणाचा वध केल्याच्या आनंद वार्ता अयोध्येत वाऱ्याच्या वेगानं आल्या होत्या. राम आणि लक्ष्मण सीतेसह लंकेहून निघालेत. ते आता चित्रकूट पर्वतावर भारद्वाज ऋषींच्या आश्रमापर्यंत आलेत. ते रावणाचा भाऊ बिभीषण याच्यासोबत विमानातनं येत आहेत. सोबत वानरसेना, सुग्रीव, हनुमान, अंगद असे अनेक नरवानर आहेत. जांबुवंत, सुशेषण वैद्यही सोबत आहेत. प्रत्यक्ष कुबेरानं दिलेल्या पुष्पक विमानातून आकाशमार्गे हे सगळेजण येत आहेत. वानरसेना चालत निघाली आहे. अशा वार्तांनी सुतकात असलेली अयोध्या जणू जिवंत झाली होती. घराघरावर सुंदर रंगरंगोटी केली होती. घराबाहेर रांगोळ्या सजल्या होत्या. श्रीमंती वाडे चुनखडीच्या रंगानं रंगले होते. नगरीतले सोन्याचे कळस पुन्हा झगमगायला लागले होते. रस्ते चंदनी पाण्यानं धुतले गेले. दुतर्फा असलेल्या झाडांच्या बुंद्यात लाकडी साचे बसवून त्यात मातीच्या पणत्या उजळल्या गेल्या. सरयूच्या तीरांवर सूर्याच्या उष्णतेनं प्रज्वलित होणारे पलिते उभारले होते. जणू सरयूत आनंदी अयोध्येचं प्रतिबिंब पडलेलं होतं. बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. प्रजाजनांनी नवीन रेशमी वस्त्र खरेदी केली. नारींनी नव्या बांगड्या भरल्या. घराघरात ताम्रकलश चिंचेनं घासून लख्ख झाले. त्यावर आम्रपर्ण लावून मंगल कलश सजवले गेले.
राजप्रासादावर रत्न आणि सुवर्णमंडित तोरणं चढली, कीर्तिस्तंभ उभारला गेला. त्यावरचा सोन्याचा सूर्य आकाशातल्या सूर्याशी स्पर्धा करायला तेजानं तळपायला लागला. रघुकुळाच्या 7 मजली प्रासादाच्या प्रत्येक गवाक्षाच्या महिरपीवर केशरानं कलाकुसर करण्याची आज्ञा शत्रुघ्नने केली. प्रासादाचे जुने पडदे बदलण्यासाठी अहोरात्र विणकर बसले. राजदरबारातल्या सुवर्ण सिंहासनावर सोन्याचं आणखीन एक आवरण चढवण्यात आलं. त्याच्या पायावर अमूल्य रत्नमणी जडवण्यात आले. राम येणार, अयोध्येचा लाडका राम येणार, राम राजा होणार, पृथ्वीवर आदर्श बंधूचं उदाहरण असलेला लक्ष्मण येणार. अयोध्या नादावली होती. अयोध्येच्या घटिका पात्रात जणू पाणी ठरत नव्हतं. दिवस कधी सुरू होतोय आणि कधी मावळतोय काही कळायला मार्ग नव्हता. नंदीग्रामात रामाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती. नंदीग्राम नगराबाहेर असल्यानं पुष्पक विमान तिथे उतरू शकत होतं. कुटीबाहेर जरासा आवाज झाला तरी भरत धावत जाऊन हात डोळ्यांवर घेऊन आकाशाकडे बघायचा. रावणावर विजय प्राप्त केलेले राम लक्ष्मण आता कधीही येणं अपेक्षित होतं. कौशल्य राणींच्या मनात किंतु आला की राम शुभमुहूर्तावर येतोय ना. कैकेयी राणी आणि सुमित्रा राणींनाही काळजी वाटली. उर्मिलेनं जाबाली ऋषींना पाचारण केलं. कौशल्य राणी म्हणाल्या, दुर्दैवाचे फेरे झाले तेवढे पुरे आहेत. माझ्या रामाचे शुभचरण अयोध्येला चांगल्या मुहूर्तावर लागू देत. जाबाली ऋषी म्हणाले, राजमाते, ज्यानं साक्षात काळ अशा रावणाला वधलं, तो रघुवंशाचा सूर्य ज्या क्षणी अयोध्येत पाऊल टाकेल तो दिवस त्याच्या तेजानं उजळून शुभच होईल. आपण चिंता करू नये. उर्मिलेनी ऋषीला वंदन केलं. ऋषी गेले. उर्मिला जायला निघाली. कौशल्यामाननी तिचा हात धरला. उर्मिलेची शंखवलय किणकिणली. किती रोडावला होता तिचा हात. उमऱ्यावरचं माप ओलांडून 4 जनकसूता जेव्हा घरी आल्या तेव्हा कशी होती उर्मिला. चौघी बहिणींमध्ये दिसायला देखणी. उर्मिलेत एक जबरदस्त आकर्षण होतं. तिचं नितळ सौष्ठवपूर्ण कांबीसारखं घोटीव शरीर स्त्रियांनाही मत्सर वाटावा असं होतं. पण आता कौशल्यामाननं तिचं मनगट अधिकच कृश वाटलं. तिच्या हातात सुवर्ण वलय नव्हती. 1 वर्षापूर्वीपर्यंत उर्मिला मोजके तरी अलंकार वापरत होती. मग हे कधी झालं. हिने अलंकार वापरणं कधी सोडून दिलं. हनुमान येऊन गेल्यापासून स्वतःच्याच दुःखात चूर असलेल्या माझ्या अभागिनीच्या हे लक्षात कसं आलं नाही. उर्मिलेविषयीच्या अतीव मायेनं कौशल्य राणींचा ऊर भरून आला. खरंच ही धीराची पुत्रवधू. उर्मिला, पुत्री बस इथे. माननी प्रेमानं तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला. पार रया गेली होती उर्मिलेची. उर्मिले, खरा वनवास तू भोगलास पोरी. तूही ओठ मिटून. विवाहानंतर एकमेकांच्या देहाची आणि मनाची ओळख व्हायला सुद्धा वेळ लागतो. त्याआधीच तुझा पती कर्तव्य बजवायला बंधूबरोबर वनवासात गेला. सीता वनात असली तरी तिला पतीचा सहवास होता. मांडवीचा भरत नंदीग्रामात असला तरी मांडवीच्या डोळ्यांसमोर होता. कीर्ती शत्रुघ्नबरोबर संसार सुख उपभोगत होती. पण खरा वनवास तू भोगलायस पोरी. आणि तेही सगळ्या घराला आणि राज्याला सांभाळून. उर्मिलेनं खाली वाकून चरणस्पर्श केला. त्यांच्या पायाची धूळ मस्तकी लावली आणि म्हणाली, मा, प्रत्येक स्त्री एका कुटुंबासाठी विवाहवेदीवर चढते, स्वतःला समर्पित करते. तिच्या रक्तामांसाचा अंकुर अतिवेदना सहन करून त्या कुटुंबाला ती अर्पण करते. आपण कैकेयीमा, सुमित्रामा सगळ्या जणींनी तेच केलं, संपूर्ण समर्पण. मग मी काय वेगळं केलं. आपला आशीर्वाद असाच मस्तकी राहू द्या.
मागे येऊन उभ्या असलेल्या कैकईमा आणि सुमित्रामा हे सगळं ऐकत होत्या. कुणीही काहीही बोललं नाही. तीनही माननी उर्मिलेला कवटाळलं, अश्रूंनी अभिषेक घातला, तिचं मस्तक चुंबलं. उर्मिला डोळे पुसत भोजन कक्षाकडे वळाली. गेली 14 वर्ष परिवारासाठी, अयोध्येसाठी तिने जे योगदान दिलं त्याचं सार्थक झालं होतं. कुणी कौतुक मिळवण्यासाठी त्याग करतं, सेवा करतं असं नाही. सेवाभाव त्या व्यक्तीत मुळातच असावा लागतो. परंतु सत्कृत्य करूनही सतत अवहेलना वाट्याला आली तर त्या सेवाभावी व्यक्तीचा चांगुलपणावरचा विश्वास डळमळीत होतो. त्या दिवशी उर्मिला कृतकृत्य झालेली होती. प्रासादातल्या हालचालींना वेग आला होता. भोजनशाळेची सर्व जबाबदारी कैकेयी राणी आणि श्रुतकीर्ती यांनी सांभाळली होती. मांडवी भांडार सांभाळत होती. उर्मिला उद्यानापासून प्रासादापर्यंत सगळ्या व्यवस्थेवर देखरेख करत होती. रात्री थकून तिनं पाठ गादीला टेकली. गेले काही दिवस तिला झोप येत नव्हती. अति दुःखानं आणि अति आनंदानंही निद्रादेवी रुजते तसं झालं होतं. पहाटे तिला लवकरच जाग आली. तिच्या मनात विचारांची आवर्तनं सुरू होती. आज नाथ येणार. मला नक्की काय वाटतंय? आनंद, खूप खूप आनंद? नाही, मला आनंद होत नाहीये. मग काय होतंय? हुरहुर. पतीला 14 वर्षांनी भेटणार त्याची हुरहुर. सुनैनामा म्हणतात पती म्हणजे परमेश्वर आहे. कौशल्यामा, कैकेयीमा, सुमित्रामा सगळ्यांना पती हाच परमेश्वर वाटतो. मला काय वाटतंय? माझा पती परमेश्वर आहे. परमेश्वर असता तर त्याला माझे व्याप, ताप, वनवास सगळं कळलं असतं ना. माझं हे 14 वर्षांचं एकटेपण, 14 वर्षांचा मनस्ताप हे त्याला आकळलं असतं ना. का परमेश्वर परीक्षा घेतो तसं तो माझी परीक्षा घेत होता. पण माझा पती मला परमेश्वर म्हणून नकोच आहे. मी माणसावर प्रेम केलं होतं. त्याचे राग, लोभ, मत्सर, अभिमान या सगळ्यासह त्याच्या शरीरावर आणि मनावर प्रेम केलं होतं. या सगळ्यासह मला तो माझ्याबरोबर असायला हवा होता. मग का थांबले मी इथे 14 वर्ष? जनकतात आणि मला घ्यायला आले होते. का त्यांना नाही म्हणाले मी? लक्ष्मणाला मी आश्वस्त केलं होतं की घर, परिवार आणि अयोध्या सगळं सांभाळेन म्हणून मी थांबले. का त्याचं अस्तित्व असणारं घर माझ्यापासून कुणी हिरावून घेऊ नये म्हणून मी थांबले होते. ते प्रेम होतं का कर्तव्य? का तो होता माझा अभिमान? पण मी थांबले. त्याची वाट पाहत थांबले. आले ना काही मोहाचे निसटते क्षण. चंद्रभानचा सहवास माझ्या शेंडलेल्या मनावर फुंकर होता. सर्व ज्येष्ठांमध्ये राहणाऱ्या नवतरुणीला समान वयाच्या विचाराच्या व्यक्तीशी बोलून बरं वाटावं एवढंच होतं ते. ती मैत्री होती. पतीची जागा विचारातही मी कुणाला दिली नव्हती. आणि अशा सहवासाचा मोह न व्हायला मी कधी परमेश्वर नव्हते की तपस्विनी देखील नव्हते. वाटलं कधीतरी झुगारून द्यावी सगळी बंधनं. पण संस्काराच्या बेड्या पायातल्या नुपुरांसारख्या दिवसभर रुणझुण करत राहायच्या. प्रसंगी टोचत राहायच्या. त्या तशा टोचाव्यात म्हणूनच स्त्रीला एवढी आभूषणं घातली जातात का? तिने हात उचलू नये म्हणून हातात बाजूबंद, बांगड्या. हात उचलला गेलाच तर बांगड्यांचा आवाज होईलच.
कानानं नको ते ऐकू नये म्हणून आहेत ही कर्णभूषण. तिने मान फिरवून बघू नये म्हणून मानेभोवती हारांचे वेढे. पायांनी फार धावू नये म्हणून पायात नुपूर, आणि त्यातून मुक्त व्हावंच असं वाटलं तर धावत जाताना पैंजणांचा आवाज होणारच. या सगळ्या कारणांसाठी स्त्रीला आभूषणं दिलेली असणार. उर्मिला स्नान करून तिच्या मोठ्या आरशासमोर बसली. ही भिंत म्हणजे जणू आरसे महाल होता. स्थपतींनी या भिंतीवर मोठमोठे आरसे असे बसवले होते की त्यात प्रतिबिंब अनेक कोनातून निरखता येईल. मध्यभागी एक अतिप्रशस्त बिलोरी आरसा होता. त्याला चांदीची कलाकुसर केलेली महिरप होती. त्याच्या बाजूला अनेक आरसे लावले होते. म्हटलं तर शोभा, म्हटलं तर चमत्कार. दिवसा त्यावर एक तलम पडदा सोडलेला असे. उर्मिलेला आठवली ती पहिली रात्र, जेव्हा या आरशावरचा पडदा लक्ष्मणानं दूर सारला. तो तिला या आरशासमोर घेऊन आला. अप्रतिम सुंदर असलेल्या उर्मिलेची विविध प्रतिबिंब त्या आरशात लखलखू लागली. त्यानं तिला आपल्या समोर उभी केली. मागे धिप्पाड उंच गोरटेला लक्ष्मण, पुढे कमनीय बांध्याची लावण्यवती उर्मिला. त्यांची शेकडो प्रतिबिंब त्या आरशात हल्ली आणि लक्ष्मणानं तिची ओढणी हलकेच दूर केली. तिची बिंदी भांगातून हळूवार सोडवली. तिच्या नाकातली गोल नथ एका बाजूनं केसात अडकली होती. या नथीनं तिच्या ओठांवर कुलूप घातलं होतं. त्यांनी हळूवार तिच्या नाकातली नथ काढली. गळ्यात सोन्याच्या नागफणीचे गोफ अडकवलेला, नाभीच्या खाली रुळणारा इंदुचंदा हार होता. लाल माणकांचा चंद्रहार तिच्या नाभीच्या वरपर्यंत रुळत होता. पाचू जडवलेला सोन्याचा पत्रहार वक्षस्थळावर चमकत होता. मोती जडवलेला सोन्याचा कंठहार गळामिठी घालून बसला होता. त्यांनी एक एक करत सगळे हार उतरवले. तिच्या खांद्यापर्यंत रुळणारी कर्णभूषणं काढताना खेचली गेल्यानं उर्मिलेच्या तोंडून असा उद्गार उमटला. दोन्ही दंडांवरचे केयुरांचे लाल गोंडे त्यांनी खेचले. कटीवर चंद्रकोरीसारखा वेटाळून बसलेली मेखला त्यांनी सोडवली. उर्मिला विलक्षण लाजली आणि आरशासमोरचं मुख वळवून त्याच्या छातीवर टेकवत तिनं पाठमोरी होत आरशापासून आपला चेहरा लपवला. लक्ष्मणाला हसू आलं. लाज नक्की कोणाची वाटतीये उर्मिल, आरशाची का माझी? उर्मिलेच्या सर्वांगातून एक अलवार चैतन्य दौडत गेलं. वाऱ्याच्या फुंकरीनं सोनेरी मोरपिसाचा गडद निळा गाभा थरथरावा तशी थरथर तिच्यात उमटली. त्यानं तिच्या दाट केसातला सूर्यफुलाच्या आकाराचा सोन्या माणकांनी मढलेला चुडामणी हलकेच वर खेचला. त्यासरशी जलप्रपात कोसळावा तसे तिचे दाट रेशमी ताम्रवर्णी केस भरदार आंबाड्यातून उसळी घेत खाली आले. नितंबाखाली रुळणारे तिचे रेशमी केस त्यांनी हुंगले आणि तिची हनवटी वर उचलली. तिचे डोळे लांब पापण्यांनी झाकलेले होते. उर्मिल, बघणार नाहीस माझ्याकडे? ती त्याला आणखीन बिलगली. त्यांनी सरळ तिच्या गुडघ्याखाली हात घालून तिला आडवं हातावर तोललं आणि गोलाकार रेशमी मंचकावर ठेवलं. त्याच्या ओठांनी तिचे ओठ बंद झाले. बाहेरचा थंड वारा उष्ण पाण्याच्या प्रवाहावरून उबदार होऊन आत येत होता. दोघांचे श्वास उष्ण झाले होते. दोघं एकमेकात मिसळून गेले होते. तिच्या हातातल्या काकणं, बांगड्या, रत्नवलय तशीच राहिली होती. त्याची क्षत लक्ष्मणाच्या भरदार छातीवर उमटली होती. या बांगड्या काकणांनी आवाज करून बाहेरच्या पहारेकऱ्याकडे चहाडी केली होती. उर्मिला विलक्षण लाजली. आयुष्यात पहिल्यांदा स्वतःचं असं काहीतरी तिला गवसलं होतं आणि खूप स्वतःचं असं काहीतरी ती देऊन बसली होती.
तिचा पती तिचा झाला होता, संपूर्ण तिचा. ती त्याच्या कानात कुजबुजली, हम आहा से प्रेम करेची. प्रणयाच्या दवात भिजलेल्या त्या पहाटे उर्मिला त्याच्या कुशीतून बाजूला होऊ पाहत होती. लक्ष्मणानं आपला बळकट बाहू तिच्या कमरेवर दाबून धरला होता. तिची आलता लावलेली नाजूक पावलं आपल्या पावलांनी दाबून ठेवली होती. तिची ओढणी त्याने आपल्या करंगळीला बांधून ठेवली होती. सकाळी उठून उभी राहताना उर्मिला धडपडली. त्यानं पुन्हा तिला आपल्या अंगावर ओढून घेतली. उर्मिला त्याच्या कानात कुजबुजली, नाथ, उद्या ही काकणं पण काढा, भारी वाचतात, चुगलखोर आहेत. आणि लाजत साडीचा सोगा सावरत ती धावत तिच्या रंगकक्षाकडे गेली. लक्ष्मणाची ही तिची ओढणी करंगळीला बांधून ठेवायची सवय अगदी वनवासात जाईपर्यंत होती. आज एक एक आभूषण घालताना उर्मिलेच्या मनात आठवणी दाटून आल्या. लक्ष्मणाचा स्पर्श तिच्या एकेका अवयवाला अजूनही लकटून होता. तिच्या एकेका दागिन्याला त्याच्या स्पर्शाचा सुगंध होता. इतक्यात दुंदुभी, नगारे, मृदुंग, भेरी, वीणा या वाद्यांचा एकच कल्लोळ उठला. आरशासमोर विचारात हरवून बसलेल्या उर्मिलेच्या काळजाचा ठोका चुकला. आले, लक्ष्मण आले. आज सामा आणि चकेवा एकमेकांना भेटणार आहेत. कशी जाऊ मी सामोरी? मला धावत जायचं आहे, डोळे भरून त्यांना पाहायचं आहे. त्यांच्या डोळ्यात तोच खट्याळपणा असेल का? माझी ओढणी बोटाला गुंडाळताना असायचा तसा? कसे दिसत असतील ते आता 14 वर्षांनी? मी नाही का मोठी झाले 14 वर्षात, तेही झाले असतील. माझा चेहरा त्यांच्या लक्षात असेल ना? मला त्यांना भेटायला जायचं आहे. मला धावायचं आहे, पण पाऊलच उचलत नाही आहे. धनू काहीतरी सांगत होती. उर्मिलेला तिचे ओठ हलताना दिसत होते, पण तिचा आवाज कानापर्यंत पोचतच नव्हता. आरशासमोर बसलेल्या उर्मिलेचा हात कुंकुम तिलक रेखाटताना कंप पावला. भांगात सिंदूर भरताना मनात खूप काही दाटून आलं. पती परत येणार याच्या आनंदामुळे का अविश्वासामुळे? पण तिचा हात थरथरला हे नक्की. कजली डोळ्यात रेखताना रेषा थोडी लांबली. माझा वनवास लांबला तशी? माझा संसार करणं लांबत गेलं तशी? तिच्या मनात आलं. आता डोळ्यात अश्रू येऊन उपयोगी नाही. काजळ गालावर उतरलं असतं आणि 14 वर्षांनी नाथांना असा चेहरा दाखवणार का मी? त्यांचीही ती उर्मिल अशी कानाच्या पाळीवर भिडणारी हाक आत्तासुद्धा जाणवतीये. कान लाल झालेत. तेवढ्यात धनूनं विचारलं तर सांगेल की मकरकुंडलं जड होत आहेत. धनू मला बाहेर चालायला सांगतीये का? दुंदुभी अजून जोरात वाजायला लागल्या. शंखध्वनी उसळले. पटह चेलिका वाजायला लागल्या. उर्मिला भानावर आली. धनू, धनू, अगं तीनही माता कुठे आहेत? त्यांची सिद्धता आहे ना? धनू खट्याळ हसत होती. आज एका माणसाचं लक्षच नाही आहे. मी मगाशीच नाही का सांगून गेले, सगळे सज्ज आहेत आणि आपल्या प्रासादासमोर कुमकुम सडे घातले आहेत. मोगरा, गेंद सगळी तोरणं लावून झाली, हे सुद्धा मी सांगून गेले. उर्मिला भरकटलेलं मन काबूत आणायचा प्रयत्न करत होती. धनूनं तिच्या मनगटाला कानामागे मोगऱ्याचा अर्क लावला. धनू, अगं मी का नवतरुणी आहे? उर्मिला चटकन म्हणाली. राजकन्ये उर्मिले, अगं इतकी वर्ष विरहात जळलीस, एकटेपणानं पोळलीस. आता पती येणार तर तोंड फिरवून कसं चालेल? अभिसारिका होऊन त्यांना सामोरी जा. आता कुठलाही मानापमान मनात ठेवू नकोस ग. तिला खूप जवळून ओळखणाऱ्या धनूनं तिच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं होतं.
अजून ते टाकून निघून गेले याचा राग आपल्या मनात तसाच होता का? चेहऱ्यावर उमटेल एवढा? मग मी वाट कसली बघतीये? हे कसलं आकर्षण आहे? हे प्रेम आहे का? मग प्रेम म्हणजे नक्की काय असतं? प्रेम म्हणजे केवळ रतिसुख असतं तर ते माणसाने कुठेही मिळवलं असतं. मग प्रेम आकर्षण असतं का? नाही नाही, प्रेम त्याच्याही पलीकडे आहे. मग प्रेम काय असतं? शारीरिक असतं, मानसिक असतं का बौद्धिक असतं? प्रेम या सगळ्यांच्या पलीकडे असतं. प्रेम म्हणजे एखाद्यासाठी आयुष्य ओवाळून टाकायला तयार असणं. प्रेम म्हणजे माझा विचार न करता त्याचा विचार करणं. प्रेमात विश्वास असतो, त्याग असतो, प्रेमात अधिकार असतो. प्रेमात स्वातंत्र्यही असतं. प्रेमात रंगलेपण असतं. प्रेमात झुरलेपणही असतं. मग प्रेमातच येते बंडखोरी आणि प्रेमातच येते जबाबदारी. म्हणून जिथे प्रेम आहे तिथे वेदना आहे. प्रेम आहे तिथेच बांधलेपणाचे करकचलेले धागे आहेत. उर्मिला भावभावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेत होती. प्रेम अपेक्षाभंग विसरायला शिकवतं. अपेक्षाभंग. उर्मिला थबकली. नाही नाही, आज हे विचार नकोत. आज प्रेमानं त्यांना सामोरं जायचंय. माझ्यासाठी 14 वर्षांनी परत आलेत ते. नाहीतर एखाद्या वनकन्येपाशी राहिले नसते का? या कल्पनेसरशी उर्मिला दचकली. कुठवर आलेत ग? उर्मिलेनं विचारलं. कोण? धनू हसायला लागली. मंडळी. काय म्हणायचं? धनूसमोर काय संबोधन वापरू? उर्मिलेला प्रश्न पडला. लक्ष्मण म्हणू, स्वामी म्हणू का नाथ? तिच्या घशाला कोरड पडत चालली होती. दालनाच्या सजावटीवर शेवटची नजर टाकून उर्मिला निघाली. धनूनं हरणाच्या कातड्याचे चढाव पुढे केले. नाही, अजून नाही. त्यांनी परिधान केल्यावर मगच. उर्मिला लक्ष्मणाच्या आवडीची निळी गर्भरेशमी रंगाची साडी नेसली होती. तोच हिरव्या मोरपिसाच्या गाभ्यातला सोनेरी झळाळी असलेला गर्द निळा रंग. पिवळी काचोळी. सोनेरी ओढणी तिने डोक्यावर घेतली. तिच्या साडीवर सोन्याच्या जरीची वेलबुट्टी होती. उर्मिला तिच्या प्रासादातून आधी कौशल्या राणींच्या प्रासादात गेली. सुमित्रा राणी तिथेच आल्या होत्या. त्या दोघींची अवस्था उर्मिलेसारखीच विभल होती. आनंद तर झालाय, पण दुःख इतकं भोगलंय की दूध दिसावं तरी त्याच्यावरच्या साईचा आनंद बाजूलाच राहावा. सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय घोषणा कानावर पडत होत्या. अयोध्या नगरी के त्राता, लक्ष्मण रामजी के भ्राता. अशा एखाद्या घोषणेनं लक्ष्मणाचा उल्लेख होत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत उर्मिलेनं दोन्ही मांना धनू आणि सुरखीच्या स्वाधीन केलं. आपण व्हा पुढे, मी आलेच. आणि ती झपाझप कैकईमांच्या प्रासादाकडे वळली. भालदार पटापट बाजूला झाले. कैकईमा मंचकावर बसल्या होत्या. 14 वर्ष झाली इथेच त्या दुष्ट अध्यायाला सुरुवात झाली होती. उर्मिलेनं ती 14 वर्ष पुन्हा मनात बंद करण्याचा प्रयत्न केला. उर्मिलेनं कैकईमांना प्रणाम केला आणि घाईत ती म्हणाली, मा चालताय ना? मंडळी प्रवेशद्वारावर येत असतील. पुत्री, अगं काय तोंड दाखवू मी त्यांना? किमान आता तरी सगळ्यांना सुखाचे दिवस येऊ देत. प्रथमग्रासे मक्षिका पात यासारखं माझं मुख दिसायला नको. माझे डोळे आसुसलेत रामाला बघायला, पण नकोच ते. मी नंतर भेटीन. तू त्यांचं यथोचित स्वागत कर. अगं तुझा लक्ष्मण येतोय आणि तू माझ्या म्हातारीच्या प्रासादात काय करतीयस? निघ लवकर. मा चला ना. चलावं, असंही आपण विसरलोय ते सगळं. कैकई मा म्हणाल्या, हे बघ मला आवरायला वेळ लागेल, तू हो पुढे. शेवटी उर्मिला प्रवेशद्वाराकडे निघाली.
ती इतक्या वेगानं जात होती की गतिमान धावणाऱ्या मोराच्या फुललेल्या पिसाऱ्यावरचं सुंदर मोरपीस दिसतं तशी ती दिसत होती. उर्मिलेला रथात बसावं याचंही भान राहिलं नाही. ती प्रवेशद्वारावर पोचण्याआधी तिथे कीर्ती, मांडवी, दोन्ही सेवकगण सगळे पोचले होते. तिला पोचायला आणि राम, लक्ष्मण, सीता प्रवेशद्वारावर यायला एकच गाठ पडली. वाद्यांच्या नादाचा कल्लोळ झाला. रामाजवळ सीता उभी होती. रामाच्या दुसऱ्या हाताला लक्ष्मण. तिघेही राजवेशात होते. शहराबाहेर नंदीग्रामजवळ आज पुष्पक विमान उतरलं होतं. भरत, शत्रुघ्न आणि मंत्रीगणांनी तिथे त्यांचं स्वागत केलं. वसिष्ठ ऋषी, कश्यप ऋषी, जाबाली ऋषी सगळे उपस्थित होते. ऋषी वसिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे नंदीग्रामातच राम आणि लक्ष्मण यांचं जटा उच्चाटन करून त्यांना राजवस्त्र देण्यात आलं. भरतानं रामाच्या पादुका आणि सांभाळलेलं राज्य रामाच्या चरणी ठेवलं. राम आणि भरताची कडकडून भेट झाली. 14 वर्ष प्रत्यक्ष लढायांना गेलेल्या शत्रुघ्नाला राम आणि लक्ष्मणानं पोटाशी धरलं. त्या चौघांचं बंधुप्रेम बघून सगळ्यांना गहिवरून आलं. राम, सीता, लक्ष्मण यांना सन्मानपूर्वक अयोध्येत नेण्यासाठी सुवर्ण रथ सज्ज झाला होता. श्रोते हो, स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला या कादंबरीचा आजचा हा हृदयस्पर्शी भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.